राम नारायण राम. आपल्या समाजात अनेक लोक आहेत जे लहान वयातच साधनेशी जोडले जातात. जर तुम्हालाही साधना करायची असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी काय करणे आवश्यक आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना इतका वेळ मिळत नाही की ते योगिक क्रिया, प्राणायाम किंवा ध्यान करू शकतात. या सर्व क्रिया आपल्याला तणावमुक्त जीवन देण्यास मदत करतात. आजकालच्या परिस्थितीत अनेक वेळा पाहायला मिळते की घराघरात लोक कुंठा, तणाव आणि नैराश्याने ग्रस्त असतात. या सर्व गोष्टींमुळे माणूस आपली खुशी समाजात व्यक्त करू शकत नाही. या सृष्टीत प्रत्येक जीव आनंदी राहू इच्छितो, समृद्ध होऊ इच्छितो आणि असे जीवन मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. पण जेव्हा त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात, त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, तेव्हा त्यांच्या मनात नैराश्य आणि कुंठा घर करतात. असे लोक हळूहळू समाजापासून दूर होऊ लागतात आणि त्यांची इच्छाशक्ती, त्यांची खुशी यांना बाहेर व्यक्त होत नाहीत. इथे प्रश्न उभा राहतो की अशा परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं? त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे साधनेची प्राप्ती करणे. आणि साधनेची प्राप्ती करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राम नारायण राम नामाचा जप करणे. राम नारायण राम नामाचा जप कसा करावा? यासाठी एक अतिशय सोपा उपाय आहे. या बीज मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट मुद्रांची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे रोजचे काम करत असताना देखील हा जप करू शकता, किंवा कुठे बसून मनाशी हा जप करू शकता, किंवा सत्संगाच्या माध्यमातून देखील तुम्ही राम नारायण राम नामाशी जोडले जाऊ शकता. आजकालची तरुण पिढी फार कमी सहनशीलतेची आहे. आजकालचे युवा कमी वेळ आणि मेहनतीत जास्त यश मिळवू इच्छितात. जेव्हा हे होत नाही तेव्हा ते डिप्रेशनचा शिकार होतात. म्हणून आजच्या तरुण पिढीला नक्कीच राम नारायण राम नामाशी जोडले जावे, ज्यामुळे त्यांचे जीवन थोडे धैर्यपूर्ण, सहनशील होईल. आधुनिक युगात विवेक ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण विवेकच आपल्याला जीवनातील सुख, शांती आणि यश मिळवण्याचा मार्ग दाखवतो. विवेक आपल्या अंतर्मनाच्या विचारांची, समजूतदारपणाची क्षमता वाढवतो आणि हे विवेक राम नारायण राम नामाच्या जपाने प्राप्त होते. जसे जसे आपण हा बीज मंत्र जपतो तसेच आपल्यातील अंतर्निहित विवेक विकसित होतो. म्हणूनच आजच्या तरुण पिढीला जर राम नारायण राम नामाशी जोडले तर त्यांच्यात अंतर्निहित विवेकाचा विकास होईल. प्रत्येक मातापित्याचे कर्तव्य आहे की ते लहानपणापासूनच आपल्या मुलांना हे शिकवावे. लहानपणीच राम नारायण राम नामाने मुलांना जोडण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांच्यात विवेकाचा विकास होईल. प्रत्येक माणसाच्या शरीरात 50,000 कोटी आत्म्यांचा वास असतो. आपण रोज 2-3 वेळा भरपेट अन्न खातो, ज्यामुळे आपल्याला तृप्ती मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या शरीरातील 50,000 कोटी आत्म्यांना काय खाद्य मिळते? जर त्यांना अन्न मिळणार नसेल तर ते आतून मरत राहतील. त्यानंतर काय होईल? त्या आत्म्यांची ऊर्जा आणि शक्ती संपून जाईल, ज्यामुळे आपली शरीराची शक्ती कमी होईल आणि आपला मेंदू काम करणार नाही. एक प्रकारे आपले जीवन व्यर्थ होईल. म्हणूनच जीवनात अशी स्थिती कधीही येऊ नये म्हणून लहानपणापासूनच राम नारायण राम नामाने स्वतःला जोडावे, ज्यामुळे जीवन सार्थक होईल. राम नारायण राम नामाचा एक उत्कृष्ट गुण म्हणजे जेव्हा तुम्ही जप सुरू करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला लक्ष ठेवावे लागते की आपल्याला जप करायचा आहे. पण काही वेळाने हा मंत्र आपल्या श्वासाशी जोडला जातो. जसे आपण श्वास घेतो आणि आपल्याला ते कळत नाही, तसाच हा बीज मंत्र आपल्या प्रत्येक श्वासाशी जोडला जातो. आपल्याला कधी कळत नाही की आपण हा मंत्र उच्चारणे सुरू केले. हा मंत्र अंतर्मनात आपोआप स्मरण होतो. म्हणून प्रत्येक प्राणी विशेषाने राम नारायण राम नामाशी जोडले जावे.